नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो खूप खास असणार आहे. कारण काही दिवसांपूर्वी ना, एका ताईने मला कमेंट केली होती आणि क्वेशन विचारला होता, की टेक्स्टचे व्हिडिओज जे आहेत, ते आपण आता बघतो बघा, किचन हॅक्सचे म्हणा किंवा असे टेक्स्टचे व्हिडिओज किंवा माहितीपूर्ण देणारे व्हिडिओज जे आहेत, तर ते कसे बनवायचे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे, तो कसा बनवायचा आणि इनशॉट ॲपमधून सोप्या पद्धतीने एकदम कसा तो एडिट करायचा, ही सगळी जी प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस, ही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये जे आहे ते शिकवणार आहे. जर तुम्हालाही तुमचे माहितीपूर्ण स्वतःचे व्हिडिओ जे आहेत ते बनवायचे असतील, तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी एंगेजमेंटपासून चॅनल ग्रो कसं करायचं, मॉनेटायझेशन कसं असणार आहे, हे सगळी जी आहे ती इन डिटेल सगळी प्रोसेस जी आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या किचनमधले किंवा तुम्ही काम करत असलेले असे जे व्हिडिओज असतात किचनचे, ते छोटे छोटे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला शूट करून ठेवायचे आहेत. जसे की 5 सेकंदाचे, 10 सेकंदाचे असे व्हिडिओज जे आहेत ते कामाचे छोटे-छोटे व्हिडिओ जे आहेत ते शूट करून घ्या. किंवा तुम्हाला जर व्हिडिओऐवजी जर तुम्हाला दुसरा ऑप्शन हवा असेल, तर तो म्हणजे कॉपीराईट फ्री जे इमेजेस आहेत, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या किचनचे इमेजेस जे आहेत, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यात आधी बघूया टेक्स्ट व्हिडिओज म्हणजे काय? आता टेक्स्ट व्हिडिओज म्हणजे काय, की एखाद्या व्हिडिओ क्लिपवरती तुम्ही टेक्स्ट लिहिलेला आहात, तुम्ही माहिती दिलेली आहे, तर असे व्हिडिओज किंवा एखादा बॅकग्राऊंडला फोटो तुम्ही यूज केलाय आणि त्याच्यावरती तुम्ही काही हॅक्स जे आहेत किंवा माहितीपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही त्या टेक्स्टद्वारे त्याच्यावरती देताय. तर असे टेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी लागणारे ॲप म्हणजे तुम्ही कॅनव्हा यूज करू शकता किंवा इनशॉट जे आहे, तर हे ॲपसुद्धा यूज करू शकता किंवा बाकीचे एडिटिंग ॲप्स जे असतील, तर ते सुद्धा यूज करू शकता. तर मी एक इनशॉटमधून जे आहे ते टेक्स्ट व्हिडिओ कसा बनवायचा हे मी याचं ट्युटोरियल जे आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यात पहिला अशा व्हिडिओंसाठी जे आहे ना, ते बॅकग्राऊंड जे इमेजेस आहेत, जर तुम्हाला फोटो वापरून जर व्हिडिओ बनवायचा असेल, तर बॅकग्राऊंड इमेजेस जे आहेत ते कॉपीराईट फ्री इमेजेस ते डाउनलोड करा. म्हणजे डायरेक्टली तुम्ही गुगलवर जाऊ शकता किंवा पिक्साबी म्हणून टाईप करा. पिक्साबीच्या साईटवर गेल्यावर मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पिक्साबीवरून इमेज कसे डाउनलोड करायचे. तर इथे तुम्ही डायरेक्टली सर्च करा किचन टेबल किंवा किचन्स रिलेटेड. तर असे जे आहेत ते इमेजेस येतात. तर याच्यातले इमेजेस जे आहे, आता असे इमेजेस जे आहेत, तर असे इमेजेस जे आहेत ते डायरेक्टली डाउनलोड म्हणा आणि हा इमेज जे आहे ते असे इमेजेस जे आहेत ते डाउनलोड करून ठेवा. व्हिडिओ बनवण्यासाठी जो आहे तो मी इनशॉट ॲपचा यूज करते. तर इनशॉटवरती तुम्हाला जायचं आहे, व्हिडिओवरती जायचं आहे. व्हिडिओवरती गेल्यानंतर न्यू म्हणायचं आहे. न्यू म्हटल्यानंतर तुमचा जर व्हिडिओ असेल तर व्हिडिओ तुम्ही ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा फोटो असेल तर फोटो सिलेक्ट करा. आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, तर व्हिडिओवरती क्लिक केलं, ब्लँकवरती क्लिक करायचं, ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर अशी ब्लँक विंडो दिसेल. तर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे, बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंडवरती जाऊन पिक्चरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इमेज जो आहे तो मी आता इथे सिलेक्ट केलेला आहे. तर इथे ओके म्हणायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला कॅनव्हासवरती जायचं आहे. इथे तुम्हाला जर शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल तर 9:16चा हा रेशो सिलेक्ट करायचा आहे. लाँग व्हिडिओ बनवायचा असेल तर 16:9चा हा रेशो जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर आता मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर इथे 9:16चा मी हा रेशो जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे. ओके म्हणायचं. ठीक आहे. आता सेम जे आहे तर याच्यावरती आता तुम्हाला टेक्स्ट जे आहे, तर टेक्स्टचा व्हिडिओ कसा बनवायचा यासाठी तुम्हाला टेक्स्टवरती जायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन येईल. तर इथे तुम्हाला जे काही तुमच्या टिप्स असतील तर ते इथे तुम्हाला टाईप करायचे आहेत. आता मी डायरेक्टली एखादी टिप जी आहे ती इथे तुम्हाला डायरेक्टली आता मी जे आहे ते टाईप करून दाखवते. आता तिथं तुम्हाला सपोज तुम्हाला किचन हॅक्स म्हणून लिहायचं आहे. तर हे असं टेक्स्ट जे आहे ते तुम्ही इथं डायरेक्टली लिहू शकता. असं बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं. टेक्स्ट जे आहेत, काही हॅक्स जे आहेत ते इथे तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. तर आता इथे टेक्स्टसाठी तुम्ही गुगलचा यूज करू शकता किंवा ChatGPT आहे, जेमिनीचा यूजसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे काही हॅक्सचे पर्याय म्हणा, काही म्हणा, तर ते तुम्ही सब्जेक्ट जो आहे तो तर तिथून निवडू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचं जे आहे ते त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून तुम्ही स्वतःचं देखील जे काही तुम्हाला टिप्स द्यायच्या असतील, तुम्हाला माहिती असेल, ती तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मी थोडा ChatGPTचा जो आहे तर व्हिडिओ बनवून दाखवण्यासाठी तर टेक्स्टचा मी यूज करते. आता सपोज मी हा टेक्स्ट यूज करते.
तर हा मी कॉपी करते आहे आणि या टेक्स्टवरती यूज करते आहे. ठीक आहे. आता इथे जायचं आहे तुम्हाला, इथे डायरेक्टली पेस्ट करायचं आहे. इथं सगळं तुम्हाला फक्त इथे ॲडजस्ट करायचं आहे. इथे तुम्हाला जर तुमचा जो काही तुम्हाला टिप्स द्यायचे असतील ते डायरेक्टली टेक्स्टवरती क्लिक करून इथे तुम्ही जे आहे तर तिथे टाईपसुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या ज्या काही टिप्स असतील त्या. तर मी आता व्हिडिओ बनवून दाखवण्यासाठी म्हणून मी हा ChatGPTचा यूज करते टेक्स्टचा. तर तो कसा व्हिडिओ एडिट करायचा हे मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर इथे तुमच्या जो काही तुमच्या टिप्स असतील त्या इथे तुम्ही टाईप करू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. तर आता असं हुक आहे. ठीक आहे. तर हा मी इथं सपोज हा मी डायरेक्टली कॉपी पेस्ट केला आहे, पण तुम्ही इथे असा टाईप करू शकता. त्याच्यानंतर इथे जायचं आहे आपल्याला, एडिटवरती क्लिक करायचं वरती त्या हुकवरतीच. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दाखवता भरपूर. कलर ऑप्शन्स म्हणा, टेक्स्टला तुम्हाला कुठला कलर पाहिजे, इथे हा कलर चेंज होतो. तर असा कलर जे आहे तर हा तुम्ही चूज करू शकता. बॉर्डर तुम्ही देऊ शकता, शॅडो म्हणा, ग्लो जो आहे तर तो तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसा टेक्स्ट हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता. लेबल किंवा पाठीमागे जर तुम्हाला लेबल लावायचं असेल तर असं लेबलसुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तर मी असा टेक्स्ट ठेवलेला आहे. ह्याच्यानंतर इथे तुम्हाला जे काही भरपूर अशा फॉन्ट्स दिसतात तर ते तुम्ही डाउनलोड करा. इथे तुम्हाला एक ॲड जे आहे इथून पण नवीन फॉन्ट जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. फक्त अनलॉक करण्यासाठी तुम्हाला तो फॉन्ट जो आहे तर त्याची एक ॲड तुम्हाला बघावी लागते आणि तो फॉन्ट डायरेक्टली तुम्ही तिथं यूज करू शकताय. तर इथे काही फॉन्ट्स जे आहेत ते मी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहेत, तर तोच मी यूज करते. आणि मागील एका व्हिडिओमध्ये जो आहे तो मराठी फॉन्ट्स जे आहेत चांगले चांगले कसं यूज करायचा, कुठून डाउनलोड करायचा, तर तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन नक्की बघा. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. तर त्याचा यूज करूनसुद्धा तुम्ही जो आहे तो इथे टेक्स्टमध्ये डायरेक्टली यूज करू शकताय. ठीक आहे. तर असं आहे. इथे ओके म्हणायचं तुम्हाला. त्याच्यानंतर इथे तुम्ही टेक्स्टचं जे आहे तर बोल्ड म्हणा, बोल्ड करू शकता. त्याच्यानंतर थोडंसं मला तिरकं वगैरे असं करायचं आहे, त्याला अंडरलाईन द्यायची आहे, कॅपिटल लेटर्स म्हणा किंवा काही मॉडिफाय करायचं असेल तर इथे तुम्ही करू शकताय. ठीक आहे. तर नुसतं सिम्पल जर तुम्ही टेक्स्ट लिहिला तर ते चांगलं नाही, थोडंसं डोकं वापरायचं आपल्याला. व्हिडिओ चांगला एडिट करायचा आहे. इथे जायचं ट्रान्झॅक्शनमध्ये. हे बघा आता इथे तुम्ही ट्रान्झॅक्शन भरपूर असे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते तुम्ही यूज करू शकताय. आता इंट्रोमध्ये हा असा ट्रान्झॅक्शन यूज केला तर खूप छान दिसतं असं. तर हा असा यूज करा किंवा हे भरपूर सगळे असे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे. डायरेक्टली हा टाईप राईट म्हणा किंवा डायरेक्टली असं हे असे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता इथे. ठीक आहे. आता मी हा यूज करते. तर ओके म्हणायचा. आता त्याच्यानंतर पुढे तुम्हाला याच जर ह्याच्यामध्ये तुम्हाला एकाच टेम्पलेटवरती किंवा या फोटोवरती तुम्हाला सगळे टिप्स द्यायचे असतील तर तसं पण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. हे टेम्पलेट जे आहे ते इथे आपल्याला वाढवायचं. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ किती सेकंदपर्यंतचा बनवायचा आहे तर 15 सेकंदपर्यंतचा बनवायचा आहे. तर 15 सेकंदपर्यंतचा हा इथे तुम्हाला सेट करायचा. ठीक आहे. तर हा झाला 15 सेकंदपर्यंत. ठीक आहे. तर याच एका टेम्पलेटवरती सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओज ॲड करायचे असेल तर इथे तुम्ही प्लस केलं तर इथे व्हिडिओज आणि फोटोज जे आहेत ते तुम्ही पुढच्या लाँग व्हिडिओसाठी सुद्धा तुम्ही जे आहे ते बनवू शकता. तर मी आता एका टेम्पलेटमध्ये तुम्हाला करून दाखवते. ठीक आहे. तर आता 15 सेकंद आपण सेट केला. आता याच्यावरती परत टेक्स्ट खाली तुम्हाला दुसरे टेक्स्ट टाकायचे आहेत, टिप्स जे आहेत. तर सिम्पली परत टेक्स्टवरती जायचं. आता सपोज हॅक नंबर 2 जो आहे, सपोज हॅक नंबर 1 जो आहे तो मला वापरायचा आहे. तर मी हा कॉपी केला असा. तुम्हाला जो काही लिहायचा आहे तो तिथे तुम्ही टाईप करू शकता. ठीक आहे. इथे जाऊन पेस्ट केलं. इथे थोडं सगळं ॲडजस्ट करायचं तुम्हाला इथे. ठीक आहे. तर हॅक नंबर 1 जो आहे तो असा आहे. तर इथे तुम्ही असं टिप्स जे आहे ते असं डायरेक्टली टाईप करू शकता किंवा जो काही असेल तुमचा कंटेंट तो इथे तुम्ही यूज करा. तर असा टिप्स आहे. ओके म्हणायचं आहे. ठीक आहे. इथे असं दिसेल. ह्याच्या खाली एकाखाली एक जो आहे तो इथं तुम्ही जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. आता इथे जायचं, सिम्पली सेम ट्रान्झॅक्शन दुसरं वापरलं तरी चालेल आहे ह्याच्यासाठी किंवा इन म्हणा, आऊट. आता त्याच्या खाली तुम्हाला डायरेक्टली सेकंडला असं खाली दाखवायचं आहे त्याच्या खाली, तर हे ट्रान्झॅक्शन तुम्ही इन आऊटचं जे ट्रान्झॅक्शन आहे
किंवा जो काही फॉन्ट आहे तो तुम्ही यूज करू शकता, सॉरी इफेक्ट जो आहे तो तुम्ही यूज करू शकता. तर असं करायचं, ओके म्हणायचं. तर अशा प्रकारे जे आहे ना हे तुम्ही इथे परत टेक्स्ट म्हणायचं. तुम्हाला दुसरे हॅक जे आहे ती जर तिथे टाईप करायचे असेल तर दुसरे हॅक जे आहे तर तीसुद्धा तुम्ही असे एकापाठोपाठ एक हॅक्स जे आहेत ते तुम्ही डायरेक्टली इथे कॉपी पेस्ट जे आहे ते, किंवा तुम्ही जर टाईप करायचं असेल तुमचं पर्सनल जे काही असतील टिप्स त्या तुम्ही इथे डायरेक्टली टाईप करू शकता. ठीक आहे. हे अशी इथे ॲडजस्ट करायचं आहे. व्हिडिओ बघायचा आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं आहे इथे ॲडजस्ट करायचं. तर हे बघा. ठीक आहे. आता ह्या सिम्पली हे जे आहे ते असं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. कलर, फॉन्ट, इफेक्ट सगळं तुम्ही जे आहे ते चेंज इथं करू शकता. तर असं टेक्स्ट तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ ॲड करायचा असेल तर प्लस करायचं, व्हिडिओवरती जायचं. तुम्ही डायरेक्टली व्हिडिओसुद्धा इथून जे आहेत काही तुमचे व्हिडिओज असतील तर ते तुम्ही जे डायरेक्टली लावू शकता. किंवा तुम्हाला लॉंग व्हिडिओज जर बनवायचा असेल टेक्स्टचा तर सिम्पली इथे फक्त टेम्पलेट वेगळे वेगळे तुम्ही चूज करा प्लस प्लस करत, आणि प्रत्येक पेजवरती जे आहे ते तुम्ही टेक्स्ट जे आहे ते तुम्ही डायरेक्टली तिथे टाईप करू शकता. आणि असा टेक्स्टचा जो आहे तो यूज तुम्ही करू शकता. अशा प्रकारे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर इफेक्ट पण तुम्ही इथून देऊ शकता. आता याला हे इफेक्ट जर तुम्हाला द्यायचं असेल तर डायरेक्टली इथून तुम्ही झूम आऊट किंवा झूम इन हे असे सगळे इफेक्ट जे आहेत तर हे सुद्धा तुम्ही इथं भरपूर असे इफेक्ट्स आहेत तर ते तुम्ही इथं डायरेक्टली देऊ शकता. 2 स्लाईड्सच्यामध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं तसं ट्रान्झॅक्शनसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे. तर आता सेम हे सगळं एडिटिंगचं झालं. इथे तुम्ही जाऊन स्टिकर वगैरे सुद्धा यूज करू शकता. किचनचे जे काही स्टिकर्स असतील तर हे तुम्ही सर्च करा, थोडे जे काही असतील तर ते तुम्ही चूज करू शकताय. तुम्हाला खाली तर सबस्क्राईबचं बटन लावायचं असेल तर इथून असं तुम्ही लावू शकताय. तर असा काही व्हिडिओ आपल्याला दिसेल. तर हा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बनवू शकताय. सेम अशा प्रकारे तुम्ही जे कॅनवावरून जे आहे इथून जे कॅनव्हास चेंज करून तुम्ही लॉंग व्हिडिओसुद्धा बनवू शकताय अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे झालं एडिटिंग कसं करायचं, काय टेक्स्ट कसा जो आहे तो इथे व्हिडिओवरती टेक्स्ट कसा ॲड करायचा, तर या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती जो आहे तो तुम्ही म्युझिकसुद्धा देऊ शकता. तर म्युझिक देण्यासाठी तुम्हाला जो आहे तो YT स्टुडिओमधला म्युझिक लायब्ररीमधलं जे आहे तर म्युझिक तुम्हाला वापरायचं आहे. आता इथे ऑडिओवरती जायचं आहे तुम्हाला. म्युझिक जर द्यायचं असेल तर म्युझिकवरती जायचं. म्युझिकवरती गेल्यानंतर मी काही जे आहेत ते ऑडिओ लायब्ररी जे आहे ते मी डाउनलोड केलेले आहे. सिम्पली प्लस करायचं. तर अशा प्रकारे म्युझिक जे आहे ते या व्हिडिओला लागेल. ठीक आहे. आता हा टेक्स्ट जो आहे तो हा तुम्हाला स्लाईडला जो आहे या लास्टपर्यंत ठेवायचा आहे. ह्याच्यावरती जायचं, फक्त तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, पुढंपर्यंत न्यायचं ह्याला, आणि हा पूर्ण ऑल ओव्हर तुमच्या व्हिडिओला जर लावायचा असेल तर असा इथे तुम्हाला सेट करायचा आहे. म्हणजे तो पूर्ण तुमच्या व्हिडिओपर्यंत हा टेक्स्ट जो आहे तो दिसेल अशा प्रकारे. सबस्क्राईब पण तुम्हाला ऑल व्हिडिओमध्ये हवा आहे तर इथे जाऊन तुम्ही असं सेट करू शकताय. ओके. आणि जर तुम्हाला याच्यावरती ऑडिओ जर यूज न करता तुम्हाला व्हॉइस ओव्हर द्यायचं असेल तर ऑडिओवरतीच क्लिक करायचं आहे, रेकॉर्डवरती जायचं आहे. इथे क्लिक करून तुम्ही तुमचा व्हॉइस ओव्हर म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते इथे डायरेक्टली तुम्ही बोलू शकता. आहे ओके म्हणायचं आहे. इथे जाऊन तुमचा व्हॉइस ओव्हर जर असेल अशा प्रकारे हा जो रेकॉर्डर आहे तर याचा यूज करून तुम्ही हा ऑडिओ जो तुमचा स्वतःचा व्हॉइस ओव्हर इथे तुम्ही देऊ शकता. व्हॉइस देऊन झाल्यानंतर अशा प्रकारे जो आहे तो तुमचा जो आहे व्हॉइससुद्धा तुम्ही इथं देऊ शकता. तुमचा व्हॉइस दिलेला कधीही बेटर राहील, कारण तो तुमचा स्वतःचा कंटेंट मांडला जाईल आणि अकाउंट मॉनिटाईज व्हायला हे जे आहे ते तुमचं अकाउंट मॉनिटाईज व्हायला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा व्हॉइस ओव्हर देऊन हा व्हिडिओ बनवू शकता इथे. त्याच्यानंतर भरपूर ऑप्शन्स आहेत. इफेक्ट आहे, इफेक्ट तुम्ही देऊ शकता. इथे फिल्टर आहे,
फिल्टरचा यूज करू शकताय. इथे ब्राईट करायचं असेल तर त्यानुसार. त्याच्यानंतर ॲडजस्ट तुम्ही इथं लाईटनेस म्हणा, त्याच्यानंतर सॅच्युरेशन, हे सगळं जे आहे ते इथे तुम्ही करू शकताय. इन शॉर्ट व्हिडिओ एडिटिंग ॲप कसं वापरायचं याच्यावरती पण एक इन डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो तुम्ही खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकताय. ठीक आहे. तर अशाप्रकारे जे आहे तो आपला व्हिडिओ जो आहे तो बनलेला आहे. तर असा तुम्ही टेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो असा यूज करून, टेक्स्ट यूज करून तुम्ही बनवू शकताय. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आता एक्सपोर्ट करायचा आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी इथे आता तुम्हाला साईडला वॉटरमार्क दिलेला आहे इन शॉर्ट म्हणून. ते जर तुम्हाला घालवायचं असेल सिम्पली क्लिक करायचं, फ्री रिमूव्ह म्हणायचं. हे फ्री रिमूव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला एक ॲड दिसेल, तेवढी तुम्हाला बघायची आहे आणि ऑटोमॅटिकली तो वॉटरमार्क जो आहे तो निघून जाईल. आता इथे बघा, इथे तुम्हाला शो होईल, इथे तुमचा लोगो जो आहे तो पूर्णपणे गेलेला आहे. तर आता हा व्हिडिओ जो आहे तो चांगल्या क्वालिटीमध्ये डाउनलोड करायचा असेल, एक्सपोर्ट करायचा असेल तर इथे एक्सपोर्टवरती जायचं. इथं रिझोल्युशन सेट करायचं. इथे जायचं, तुम्ही 4K मध्ये जर सेट केला तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो अजून जास्त क्लिअरिटी याला चांगली येते. इथे फ्रेम रेट तुम्ही सिलेक्ट करू शकताय. 30 FPS आहे, 60 FPS आहे, हे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. तर 60 FPS केलं तर चांगला क्लिअर व्हिडिओ जो आहे तर तो डाउनलोड होऊन तुमच्या जो आहे तो डायरेक्टली तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होतो. तर व्हिडिओ जो आहे तो इथे डाउनलोड व्हायला चालू होईल आणि हा व्हिडिओ डाउनलोड झाल्यानंतर तो डायरेक्टली तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये तो दिसेल. व्हिडिओ आपला इथे डाउनलोड झालेला आहे, सेव्ह म्हणून आलेला आहे. तर आता गॅलरीमध्ये आपण चेक करूया. इथे गॅलरीमध्ये गेल्यानंतर डायरेक्टली हा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड झालेला आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ जो आहे टेक्स्ट व्हिडिओ तर अशा प्रकारे बनवतात. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मॉनिटायझेशनची रियालिटी. तर या जे असे जे व्हिडिओ आहेत टेक्स्ट व्हिडिओ, तर याच्यासाठी तुम्ही टेक्स्ट वापरला फक्त किंवा एखादं कॉपी कंटेंट जर तुम्ही यूज केला, म्हणजे फक्त बाहेरून जे आहे ते कॉपी टेक्स्ट करायचं, तेच रियुजेबल जे आहे तर तेच टॅम्पलेट्स म्हणा किंवा तेच जर टेक्स्टचा फॉन्ट किंवा तसंच जर तुम्ही व्हिडिओ जर बनवले एक सेम प्रोसेसमध्ये तर तुमचं अकाउंट जे आहे ते मॉनिटाईज होणार नाही. आता मॉनिटायझेशनसाठी हे जे अकाउंट आहे तर कसं असायला हवं, याच्यामध्ये तुमचा ओरिजिनल कंटेंट असला पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये एडिटिंग चांगलं केलेलं असलं पाहिजे, टेक्स्ट तुमचा चांगला असला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अकाउंटला या तुम्ही फक्त म्युझिक न लावता, म्युझिकही चालतं पण म्युझिक कुठलं तुम्हाला लावायचं आहे तर कॉपीराईट फ्री तुमच्या यूट्यूबच्या YT स्टुडिओच्या लायब्ररीमधले जे म्युझिक आहेत तर ते यूज करायचे आहेत. आणि व्हॉइसवर देऊन जर तुम्ही व्हिडिओ बनवलात तुमचा स्वतःचा तर तो तुमचा ओरिजिनल कंटेंट बनतो. तर व्हॉइसवर देऊन तुम्ही व्हिडिओ बनवा, म्हणजे असं जे कंटेंट आहे तुमचा स्वतःचा व्हॉइस म्हणा, टेक्स्ट, त्याच्यानंतर स्वतःचा जो कंटेंट आहे तुमचा, हे सगळं बनवा, म्हणजे हा जो चॅनल आहे तो तुमचा मॉनिटाईज होईल. तुमच्या कंटेंटमध्ये ना व्हॅल्यू असली पाहिजे. तुम्ही गुगलचा ChatGPT याचा सुद्धा वापर तुम्ही जे आहे ते कंटेंट बनवण्यासाठी करू शकता, पण त्याच्यामध्ये काहीतरी ओरिजिनॅलिटी पाहिजे. म्हणजे जसं की तुमचा स्वतःचा किचनचा व्हिडिओ म्हणा किंवा तुमचा स्वतःचा व्हॉइस ओव्हर हे असणं गरजेचं आहे. तर तुमचं अकाउंट जे आहे ते मॉनिटायझेशनच्या प्रोसेसला जाईल. तर आता तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी काही टिप्स, म्हणजे सगळ्यात पहिला म्हटलं तर ट्रेंडिंग टॉपिक्स जे आहेत तर ते निवडा. त्याच्यानंतर चांगले टेक्स्टचा यूज तुम्ही करा, चांगले व्हिडिओज बनवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ जो आहे तो फार मोठा नसावा. एक साधारणतः 15 सेकंद 60 सेकंदपर्यंतचा व्हिडिओ जो आहे तर तो असावा. लॉंग व्हिडिओ जर बनवत असाल तर तुमच्या स्लाईड वेगवेगळ्या असल्या पाहिजे, टेक्स्ट चांगला असला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा व्हॉइस ओव्हर देणं गरजेचं आहे. तर चांगला असा एक कंटेंट जो आहे तो चांगला कंटेंट बनवा. डेली एक तरी पोस्ट जे आहे ते करा, म्हणजे जसं की कन्सिस्टन्सी ठेवा अकाउंटमध्ये, तर तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो होणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला हुक्स वापरा, म्हणजे तुम्ही काय सांगणार आहे ही हुक जी आहे, म्हणजे एक शॉर्टमध्ये व्हिडिओ कशाबद्दल आहे तर हे सगळ्यात पहिला जे आहे ते व्हिडिओच्या सुरुवातीला सांगा, म्हणजे जेणेकरून लोकांना जे आहे ते तुमचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे हे आधीच जर समजलं तर लोक व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघतात. त्याच्यामुळे हुक्स जे आहे तर हुक्सपासून तुमची सुरुवात करा व्हिडिओची सुरुवात. त्याचे जर फुटेज वापरले आणि व्हॉइस वापरला तर अकाउंट जे आहे तुमचं तर मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारे सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमचं जे आहे ते व्हिडिओ बनवू शकता आणि तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो करू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून काही असे
टेक्निकल व्हिडिओज हवे असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा ते पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया तशा एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.